गुड मॉर्निंग. आता ॲक्च्युली गुड आफ्टरनून होत आली आहे, पण असू दे. आज काय बबडा आईचा? आज काय सांग? आज काय आहे? बर्थडे. हो, आईचे बर्थडे आज आहे माझा बर्थडे. काय अजून स्पेशल नाही आहे, पण संध्याकाळी आम्ही बाहेर जाणार आहोत. युगा वगैरे सगळे आम्ही जाणार आहोत, सगळ्या पूर्ण आम्ही फॅमिली जाणार आहोत. तर आत्ता तरी काय असा प्लॅन असा नाही आहे, म्हणून आम्ही असंच आंघोळ बिंघोळ काही अजून केली नाही आहे. आणि अजून काय आत्ता जस्ट आम्ही वडापाव खाल्ला मस्त. मला वडापाव खूप आवडतो, खूप म्हणजे खूप. मी कधीही उठता बसता खाऊ शकते, एवढा वडापाव आवडतो. म्हणून मग संकल्पनी वडापाव आणले. संकल्पनी नाही, मीच आणले. ताईला सांगितले आणायला आणि खाल्ले आम्ही मस्तपैकी. तर अशी छान अशी सुरुवात झाली माझ्या वडापावनी. आणि आता बघू पुढे जसं काय काय होतं तुमच्यावर मी शेअर करते. हॅलो, आता आहे संध्याकाळची वेळ आणि मी आत्ता घेतला आवरायला. हा मी ड्रेस घातला आहे एक माझ्या बड्डे स्पेशल. आज केस धुतलेले, पहिले केस धुतले कारण आज रविवार पण आहे आणि बड्डे पण आहे, म्हणून म्हटलं खूप काल चिक झालेलं, तिकडे घामाघूम होत होतं बाहेर, म्हणून पहिले मी आवरून घेते आणि मग मी तुमच्यासोबत बोलते. त्याची मी सिम्पल तयार झाली आहे, पटकन आणि क्विक अशी तयार झाली. अजून सगळ्यांचं कोणाचंही आवरलेलं नाही आहे, पण तुम्हाला माहिती आहे आता खूप वर्ष झाली ना, आता 5 वर्ष झाली. तर संकल्प आणायला गेला गिफ्ट. आणि आता अशी गोष्ट आहे की आता लगेच कळतं की काय करायला. तो सांगूनच गेला की मी तुला गिफ्ट आणायला चाललो आहे, फक्त काय आणतोय हे मला नाही माहिती. आल्यावर आता सरप्राईज देईल तो, काय असेल ते. पण आता काही ते आधीसारखं राहिलं नाही की वाव सरप्राईज असं वाटत नाही आता. पण ठीक आहे, असू दे. सरप्राईज देणं हे महत्त्वाचं असतं त्यापेक्षा. मागच्या वर्षी जेव्हा युगा आय थिंक 1 ते 1.5 महिन्याची, 1च महिन्याची होती, 1 महिना पण नव्हता मला वाटतं कंप्लीट झाला, 15-1 दिवसाचीच असेल. तर तेव्हा माझा बड्डे होता लगेच, कारण युगानंतर लगेच माझा आईंचा बड्डे आणि लगेच माझा बड्डे असं असतं. तर एकदम जवळ आहे. तर तेव्हा असं सेलिब्रेशन वगैरे असं काही झालं नव्हतं. यावर्षी तसं माझा 2nd इयर आहे बड्डेचं माझं, युगा झाल्यानंतर, एक आई झाल्यानंतर. तर थोडंसं असं स्पेशल वाटतं आहे. असं कसं सांगू, फिलिंग अशा खूप भरून येतात मला त्या बाबतीत. पण छान वाटतं आहे. युगा एकदम लहान होती तेव्हा काहीच कळत नव्हतं तिला. आता ह्यावर्षी काहीतरी ॲटलिस्ट थोडंफार कळतं, इतकं नाही पण तेवढं तरी कळतं आहे की मला सकाळी हॅपी बड्डे करून असं हात हलवून वगैरे काहीतरी केलं तिने. पण माझ्यापर्यंत त्या भावना सगळ्या पोचल्या आणि मला खूप क्यूट वाटतं ते. एक आई म्हणून नवीन एक शेवटी जन्मच आहे, हा दुसराच जन्म आहे. त्यामुळे असं फील होतं की काहीतरी आपण नवीन जगतोय. आणि असं मोठ्या सरप्राईजची अशी गरज नाही वाटत, कारण छोट्या गोष्टी मुवमेंट अशा असतात, तेच आपल्याला सरप्राईज इतके करत असतात की मोठ्याचं एवढं काही वाटत नाही. तर मी थोड्या वेळानं भेटते, संकल्प आला की मी तुम्हाला भेटते नक्की. मला गिफ्ट आणलंय. ऍक्च्युली मला माहिती आहे काय आणलं, पण तरी सुद्धा काय कानातले आणलेत, व्हाईट गोल्डचे आहेत. आई कुठे? आई आहे का? थँक्यू संकल्प. सिनेमॅटिक फोटो आई व्हिडिओग्राफरला म्हटलं व्हिडिओ कर. कानातले आहेत की नाही? कानातलेच आहे. बोटचे कानातले हेडफोन्स. वाव, थँक्यू. मला ॲक्च्युली खरंच पाहिजे होते. माझे जे आधीचे रिअलमीचे होते ते संपलेले आणि मी यातून एक होतं ते लेफ्ट साईडचं आहे, ते गेलेलं आणि एकच मी वापरत होती. तर मला संकल्पनी प्रॉमिस केलेलं बड्डेला मी घेऊन देईल तुला, तर मी त्याला घेतलं आहे. थँक्यू सो मच. छान. केक खाण्यासाठी नखरे बघा तिथे.
तू आईच्या बर्थडे गेली. आईच्या बर्थडे मी कापायला घेते तिला सोबत. आईने कापायला घेतलं की तुला मांडी घेऊन कापणार आहे की हम्म. असं करायचं नाही. हा. कळलं? आगाऊपणा उगीच करायचा नाही. हा. आली लोक नाही. दुर्गे भारी संसारी हॅपी बर्थडे गार्गी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे गार्गी हॅपी बर्थडे ये हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. साशा जास्त नको. मी अजून एकदा हॅपी बर्थडे लावा लावली. जाऊ दे अक्का 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 शेवा तुला चला आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालंय. आता आम्ही जायला निघतोय चौलला. चलो. संकल्प गेला ॲक्च्युली ऑफिसमध्ये गाडी आणायला, कारण गाडी जेव्हा सोसायटीत पूजा होती तेव्हा गाडीची म्हणजे जागा नव्हती ठेवायला, तर ऑफिसच्या ग्राउंडमध्ये ठेवून आला आहे तो. तर त्यातून जातोय आणि मग घेतो आम्ही निघतोय. आया 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 ती पोरगी नाही बघ काजळ लावून ठेवलं मला. काजळ लावलंच माझ्या इथे बघ. मस्ती चालू आहे फक्त, बाकी काय नाही. एका जागेवर आम्हाला बसायची अजिबात सवय नाही. रवी सारखी फिरते गोल 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 युगा नाव घेते ना. तो बघ त्याला त्याला वा केलं. तो बघ इकडे पाठीमागे बाबा बसलेत दिसतात. हा बाबा आहेत, सायकल्या, आई आणि चालले. जाम मस्ती चालली त्याची. आज गर्दी नाही वाटत चक्क. इथे आलेलं का तुम्ही शूटला? नको. कच्छ पचले येड माझी येड ती. बबडा बशा 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 ये इकडे आणि ये. सवय नाही ना तिला. अरे हां. नो 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 यू गाय कोणता मशरूम क्रीम. मस्ती कुठला हात करतो? दोन्ही हात करतात. मस्ती दोन्ही हात करतात. वा असे करायचे. वा वा वाच. नुसती मत्ती मत्ती. स्वारी कसं म्हणायचं स्वारी शॉली कामदाराचा काम शॉली. सगळी लादी पुसून काढा. म्हणा तिला पायसम दिलं. पायसम खुश. एवढी उन्हाळ्यात होती गप बसली आता. कसं सांगा
छान आहे. सुंदर. आवडलं? हॅलो, आम्ही आत्ताच जाऊन आलो. वाजलेत 11:15. युगा तर झोपली गाडीतच आणि मस्त आम्ही जेवलो छान एकदम. संकल्प लाईट धरून आहे कारण युगा झोपली आहे तर तिच्यासाठी आम्ही वॉर्म लाईट लावला आहे. तर त्याने बिचाऱ्याने दिसत नाही आहे तो. हां, तर अशी त्यांनी लाईट धरली आहे. पण मला हा व्हिडिओ संपवायचा होता म्हणून त्याला म्हटलं थोडं वेळ पण प्लीज धरशील का, म्हणजे माझा व्हिडिओ कंप्लीट होईल. काहीतरी बायकोसाठी मेसेज दे आणि ब्लॉगमध्ये कमी असतोस त्यामुळे काय म्हणणं आहे तुझं ते पण सांग. नाही, व्लॉगमध्ये कमी असतो असं काही नाही आहे. मी असतो व्लॉगमध्ये जेव्हा असतो तेव्हा. आणि बायकोसाठी मेसेज काय, बायको तर आता मस्त, बायकोला एक छान वे मिळाला आहे तिला एक्सप्रेस करण्याचा. सो तिच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तिच्या बड्डे निमित्त मला तिला हे सांगायला आवडेल की आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हर. आणि खूप भारी काम करते ती सध्या जे काय करते ते. सो तिला खूप खूप शुभेच्छा. आणि तिचे असे मस्तपैकी 1 मिलियन, 10 मिलियन, 20 मिलियन असे सबस्क्रायबर्स व्हावेत बास. म्हणजे आम्ही ब्रँड कोलॅब सगळं मला बोलता येईल, बाकी काय नाही. हेच माझं म्हणणं आहे, बाकी काय ऑल गुड. तर हा व्लॉग असा होता. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर आठवणीने करा कारण व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब अजिबात करत नाही. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.